सिडकोतील भाजपचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सेंट्रल पार्कच्या विकसीकरणासाठी दुसऱ्या टप्प्यात आमदार निधीतून 17 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला। यामुळे हे काम सुरू करण्यात आलं होतं। मात्र 4 महिन्यांपूर्वी काम सुरू झाल्यानंतर मागील 1.5 ते 2 महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामाचं उद्घाटनही केलं होतं। मात्र भाजपच्या प्रभागातील स्थानिक नगरसेवकांनी टक्केवारीच्या राजकारणासाठी सदर सेंट्रल पार्कच्या विकसित करण्याचं काम बंद केलं असल्याचा आरोप शिवसेना उभाटा गटाच्या माजी नगरसेविका किरण दराडे, समाजसेवक बाळा दराडे यांनी पत्रकार परिषदेत केला। तसंच पहिल्या टप्प्यासाठी या कामात सुमारे 18 कोटींचं काम पूर्ण करण्यात आलं असून पहिल्या टप्प्याच्या कामात तब्बल 10 कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। याबाबत ऑक्टोबर 2023 मध्ये मनपा आयुक्तांना निवेदनही दिलं होतं। वारंवार स्मरणपत्रही दिलं गेलं, तरी देखील या भ्रष्टाचाराची चौकशी लावली नसल्यानं दराडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। सिडकोवासियांना अद्ययावत असं उद्यान मिळावं यासाठी 17 एकर जागेवर सेंट्रल पार्कचं काम मागील 7 ते 8 वर्षांपासून सुरू करण्यात आलं होतं। आमदार निधी तसंच महापालिकेच्या निधीतून हे सेंट्रल पार्क विकसित करण्याचं काम सुरू आहे। यानंतर कोरोना काळामुळे तब्बल 2 वर्ष काम बंद होतं। 4 वर्षात काम पूर्ण करणार असल्याचं आश्वासन सिडको यांना देण्यात आलं होतं। मात्र 7 ते 8 वर्ष उलटले तरीही अद्यापपर्यंत काम पूर्ण झालं नाही। आमदार सीमा हिरे यांनी मागील 6 महिन्यांपूर्वी सर्वांसाठी उद्यान खुलं करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र उद्यानही खुलेनासे झाल्यानं सिडकोवासियांना या सेंट्रल पार्क उद्यानाचा लाभ घेता येत नाही। भाजपाचा हा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कामाला भरमसाठ टक्केवारीसाठी स्थानिक प्रभागातील भाजपाचे नगरसेवक आणि आमदार यांच्यातील टक्केवारी वाद चव्हाट्यावर आल्याचं चित्र दिसून आलंय। या ठिकाणी काम करणाऱ्या ठेकेदाराच्या कामगारांना तसंच या ठिकाणी असणाऱ्या जेसीबी चालकाला स्थानिक नगरसेवक तसंच त्यांच्या गुंडांनी धमकी देऊन मारहाण केल्याचा प्रकारही घडला होता। त्यामुळे स्थानिक नगरसेवकांची भाजपाच्या ड्रीम प्रोजेक्टला दादागिरी असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला। येत्या 4 दिवसात सेंट्रल पार्कचं काम सुरू न झाल्यास या ठिकाणी प्रभागातील नागरिकांना घेऊन जन आंदोलन करणार असल्याचा इशाराही माजी नगरसेविका किरण दराडे तसंच समाजसेवक बाळा दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिला। नाशिक सेंट्रल पार्कच्या कामात 10 कोटींचा घोटाळा झाला, याचा आम्ही वेळोवेळी आयुक्तांना पाठपुरावा करतोय। आयुक्तांनी तात्काळ चौकशी, संबंधित कामाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी आमची मागणी व तात्काळ संबंधित कामाची चौकशी करून त्या कामात भ्रष्टाचार आढळल्यानंतर रितसर गृह खात्यामध्ये तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांवर त्यामध्ये जर लोकप्रतिनिधी असतील तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे अशी आमची मागणी व कामाच्या घोटाळ्याची चौकशी करा ही आमची ठोस भूमिकावर आमची मागणी आहे। नाशिक सेंट्रल पार्क हा भारतीय जनता पार्टीचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून भाजपाने त्याची नाशिक शहरभरात जाहिरात केली व त्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये आम्ही गेल्या 6 महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन आरोप केला होता की सदर कामामध्ये 10 कोटींचा घोटाळा झालेला आहे व 10 कोटींचा घोटाळा झालेला नसेल आणि ते काम जर अतिशय चोख आणि प्रामाणिकपणे जर पार पाडलेलं असेल असं जो कोणी आम्हाला सिद्ध करून दाखवेल त्याला आम्ही स्कोडा कुशक कार गिफ्ट देणार होतो। पण 6 महिने झाले अजूनपर्यंत एकाही नागरिकांनी आम्हाला सिद्ध करून दाखवलं नाही का कोणत्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सिद्ध करून दाखवलं नाही की नाशिक सेंट्रल पार्कच्या कामामध्ये घोटाळा झालेला नाही, असं कोणी सिद्ध करून दाखवलं नाही। त्यानंतर आम्ही नाशिकचे मनपा आयुक्त करंजकर साहेब यांची आम्ही वेळोवेळी भेट घेतली, यांना स्मरणपत्र दिले, निवेदन दिलं, यांची भेट घेतली व यांना त्या घोटाळ्याबाबत चौकशी करा आम्ही वेळोवेळी आवाहन केलं। पण भारतीय जनता पार्टीचं राज्यात केंद्रात सरकार असल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या दबावामुळे प्रशासन झुकलं व प्रशासनाने आतापर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही। त्यानंतर सदर कामाचं नव्याने पुन्हा दुसऱ्या टप्प्याचं टेंडर निघालं व त्या दुसऱ्या टप्प्याचं टेंडर निघून ते एक संबंधित योगायोग सर्व्हिस कंपनीला त्या कामाचं टेंडर मिळालं। त्या कामाचं टेंडर मिळाल्यानंतर आज 5 महिने झाले त्या ठेकेदाराला वर्क ऑर्डर मिळाली आहे, पण 5 महिन्यापासून त्या काम पूर्णपणे बंद आहे। त्या ठिकाणी मागील काही दिवसामध्ये स्थानिक नगरसेवक व आमदार यांच्यात काहीतरी आर्थिक देवाणघेवाणवरून तिथे त्यांचा वाद झाला व त्या वादामुळे ते काम बंद आहे असा आम्हाला संशय आहे। आणि स्थानिक नगरसेवक आमदार यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण गेल्या 6 महिन्यापासून वाद चालू आहे। त्या वादामुळे ते काम बंद आहे। ते काम बंद असल्यामुळे संपूर्ण नवीन नाशिकमधील ग्रामस्थ त्रस्त आहे। तर आमची प्रशासनाला विनंती आहे आणि भाजपाला आव्हान आहे की आपण तुमचा अंतर्गत वाद काय असेल तो मिटवा, काय असेल तर तुमची टक्केदारी भागीदारी ते तुम्ही मिटवा आणि ते पहिले आम्हाला काम चालू करून द्या आणि नागरिकांचा श्वास मोकळा करा असे आमचं आव्हान। स्थानिक लोकप्रतिनिधी मुकेश शहाणे
छायाताई देवांग, दिलीप देवांग, सन्माननीय आमदार सीमाताई हिरे यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाणवरून वाद आहे असा आम्हाला संशय आहे, म्हणून ते काम बंद आहे. आणि काम न सुरू झाल्यास तुमची पुढची भूमिका सदर काम हे येत्या 8 दिवसामध्ये जर सुरू झालं नाही तर आम्ही आमच्या प्रभागातील नागरिक ग्रामस्थांना घेऊन, आमच्या शिवसैनिकांना घेऊन सन्माननीय आमदार सीमाताई हिरे यांच्या संपर्क कार्यालयावर आम्ही मोर्चा काढू. किरण आहेर, न्यूज टुडे, नाशिक.